नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या भागाची सुरुवात होते एका अनोख्या आणि धाडसी निर्णयाने. काव्या मालिनीला जीवाचा व्लॉग दाखवत असते. स्क्रीनवर जीवा स्वतःची ओळख करून देतो आणि सांगतो की तो देशमुख घराण्याचा दुसरा मुलगा आहे आणि नुकतंच त्याचं लग्न झालं आहे. तो प्रामाणिकपणे मान्य करतो की त्याची पत्नी नंदिनी सध्या त्याच्यापासून दूर आहे. जीवा सांगतो की 16 डिसेंबरची रील सगळ्यांनी पाहिलीच असेल, पण त्या रील मागचं 3 महिन्यांचं नातं, प्रेम आणि जिव्हाळा कोणालाच दिसला नाही. त्यामुळे तो ठरवतो की जोपर्यंत नंदिनी परत येत नाही तोपर्यंत तो मोहिते सदनच्या बाहेरच थांबणार आहे. पुढील 21 दिवसात नंदिनीला परत मिळवण्याची शपथ तो घेतो. हा व्लॉग पाहून घरात संमिश्र प्रतिक्रिया उमटतात. नंदिनी चिडते आणि म्हणते की संसार सांभाळण्यासाठी कधी एवढे मोठे व्रत घेतले नाही, पण बायकोला मनवण्यासाठी थेट 21 दिवसांचा ड्रामा सुरू केला आहे. वसू आणि रम्या मात्र हसत असतात आणि म्हणतात की 21 दिवसात सवय लागते आणि रागही जातो. दुसरीकडे काव्या आणि मालिनी जीवाच्या या प्रयत्नावर खुश असतात. काव्या अभिमानाने म्हणते की हा प्लॅन नक्की यशस्वी होईल. जीवा मात्र प्रेक्षकांना सपोर्ट, कमेंट्स आणि जीवा नंदिनी हॅशटॅग वापरण्याची विनंती करतो. इकडे नंदिनी बाहेर येते. जीवा तिला पाहताच आनंदाने हात हलवतो, पण नंदिनी पडदा बंद करून दुर्लक्ष करते. तरीही जीवा निराश होत नाही. पुढे पाहतो तर गुड्डू आनंदाने सांगतो की जीवाचा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल झाला आहे. कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव सुरू असतो. जीवालाही आश्चर्य वाटतं की लोकांनी इतका भरभरून प्रतिसाद दिला आहे. नंदिनीच्या घरात शारदा मोबाईल घेऊन येते. नंदिनी व्हिडिओ पाहण्यास नकार देते, पण प्रत्यक्षात तिच्या मनात अस्वस्थता असते. ती किचनमध्ये जाऊन जेवण बनवते. सगळ्यांचं जेवण झालं असतानाही ती खास वरण-भात तयार करते. मालिनी जीवाला फोन करून चिंता व्यक्त करते. रिक्षामध्ये राहणं, बाहेर झोपणं यामुळे तिला काळजी वाटते, पण जीवा तिला समजावतो की नंदिनी मिळवण्यासाठी तो काहीही सहन करायला तयार आहे. शेवटी मालिनीलाही त्याच्या निर्णयावर विश्वास बसतो. किचनमध्ये नंदिनी स्वतःशीच बोलत असते. बाबांना हे सगळं कळलं तर त्यांना त्रास होईल याची तिला चिंता असते. तिच्या डोळ्यात प्रेम असूनही मन अजूनही गोंधळलेलं दिसतंय. शारदा नंदिनीला हळूच समजावते की तिच्या डोळ्यातली काळजी लपवता येत नाहीये बरं का तिला. शेवटी नंदिनी जेवणाचं ताट शारदाला देते आणि सांगते की गरम आहे, थेट हात लावू नकोस हे जीवाला सांग. बाहेर जीवा भुकेने त्रस्त असतो. मोबाईल चार्ज नाही, जेवणाची सोय नाही. तेवढ्यात शारदा वरण-भात घेऊन येते. जीवा आनंदाने विचारतो, हे नंदिनीने पाठवले का? शारदा होकार देते. जीवा गरम वरणात हात घालतो आणि हात भाजतो. तेव्हा शारदा सांगते की नंदिनीने आधीच सूचना दिली होती. हे ऐकून जीवा मनातून सुखावतो. वर बाल्कनीतून नंदिनी पडद्यामागून हे सगळं पाहत असते. पहिल्याच दिवशी जीवाला सकारात्मक संकेत मिळतो. दुसरीकडे काव्या बोक्याची काळजी घेत असते. पार्थ झोपायचा प्रयत्न करतो, पण काव्याचा विचार त्याला स्वस्थ बसू देत नाही. काव्याचा आवाज, तिची उपस्थिती त्याच्या मनात घर करून बसते. आजचा भाग इथेच संपतो मित्रांनो. जीवाचा पहिला दिवस, नंदिनीचं न बोलता व्यक्त होणारं प्रेम आणि पुढील दिवसांची उत्सुकता, हे सगळं पाहायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं जे काही मत असेल आपल्या रिव्ह्यू चॅनलबद्दल ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही तुमचा अनमोल वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.